नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तुम्ही घरामध्ये LPG गॅस सिलेंडरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारनं गॅस उपभोक्त्यांना 30 जूनपर्यंत eKYC पूर्ण करण्यास सांगितलं आहे. ठरलेल्या वेळेपर्यंत ही प्रोसेस पूर्ण झाली नाही तर गॅस सबसिडी मिळण्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. अशावेळी लाखो ग्राहकांनी लवकरात लवकर आपली eKYC अपडेट करणं गरजेचं आहे. सरकारनं सांगितलंय की या पावलाचा हेतू गॅस सबसिडी योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं आणि बनावट कनेक्शनवरती बंदी आणणं हा आहे. याच्या माध्यमातून सुनिश्चित करता येतं की एक व्यक्ती एकाच कनेक्शनवरती सबसिडीचा फायदा घेऊ शकेल आणि योजनांचा चुकीचा फायदा घेतला जाणार नाही. काही काळापूर्वी सरकारने गॅस कनेक्शन रेकॉर्ड अपडेट करण्यावरती जोर दिला आहे. ज्या ग्राहकांनी दीर्घ काळापासून LPG कनेक्शनची माहिती पुन्हा व्हेरीफाय केलेली नाही त्यांना eKYC करणं गरजेचं ठरणार आहे. तुम्ही ठरलेल्या वेळेमध्ये ही प्रोसेस पूर्ण केली नाहीत तर गॅस सबसिडीची रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये येण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. सरकार मानतं की eKYCच्या माध्यमातून बनावट आणि डुप्लिकेट कनेक्शन ओळखणं सोपं होईल. यामुळे सबसिडीचा लाभ फक्त पात्र ग्राहकांपर्यंतच पोहोचू शकेल. eKYC प्रोसेस अगदी सोपी आहे. गॅस कंपन्यांनी ऑनलाईन सुविधा देखील यासाठी उपलब्ध करून दिल्यात. उपभोक्ता आपल्या मोबाईल फोननं संबंधित गॅस कंपनीचं ॲप किंवा वेबसाईट ओपन करून लॉग इन करू शकतात. लॉग इन केल्यानंतर eKYC किंवा reKYC ऑप्शनवरती तुम्हाला जावं लागेल. यानंतर मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीनं फेस व्हेरिफिकेशन केलं जाईल. माहिती जुळल्यावरती तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि eKYCची प्रोसेस पूर्ण होईल. या प्रोसेसमध्ये कोणत्याही कागदी डॉक्युमेंट्सची गरज पडणार नाही आणि अगदी काही मिनिटातच हे काम पूर्ण होऊ शकेल. जे लोक ऑनलाईन प्रोसेस करू शकत नाहीत ते आपल्या जवळच्या गॅस एजन्सी किंवा डिस्ट्रीब्युटरच्या ऑफिसमध्ये जाऊन eKYC करू शकतात. यासाठी आधार कार्डची कॉपी, गॅस कनेक्शनशी संबंधित डॉक्युमेंट्स आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमच्याकडे असावा लागणार आहे. एजन्सीमध्ये ओळख व्हेरिफिकेशनसाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं. फिंगरप्रिंट किंवा इतर आवश्यक प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर eKYC लगेचच अपडेट केली जाईल. यामुळे तुमचं गॅस कनेक्शन ॲक्टिव्ह राहील आणि भविष्यामध्ये सबसिडी मिळण्यात कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. गॅस उपभोक्त्यांसाठी हा महत्त्वाचा सल्ला आहे की अंतिम तारखेची वाट पाहण्याऐवजी लवकर eKYC प्रोसेस पूर्ण करून घ्या. यामुळे सबसिडी आणि गॅस सर्व्हिसेस संबंधित कुठलीही संभाव्य अडचण सहजपणे दूर केली जाऊ शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या लोकांनी या गोष्टीवरती लक्ष द्यायला हवं आणि 30 जूनपूर्वी तुम्ही हे महत्त्वाचं काम करून घ्या, नाहीतर तुमची गॅस सबसिडी बंद होऊ शकते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.